तर स्टुडंट, आता आपण सेक्शन फॉर्म्युला बघितला आणि त्या सेक्शन फॉर्म्युल्याच्याच आधारे आता आपण बघणार आहोत मिड पॉइंट फॉर्म्युला. जसं सेक्शन फॉर्म्युलामध्ये एक सेगमेंट घेतली होती, आता मिड पॉइंट फॉर्म्युल्यात पण एक सेगमेंट घेऊ. आता ही जी सेगमेंट घेतलेली आहे मी ए बी. आता बघा, मिड पॉइंट फॉर्म्युला याच्या नावातच एक आपल्याला समजून जाते की या सेगमेंटचा मिड पॉइंट असणारे कोणता तरी. तर त्या मिड पॉइंटला मी यम म्हणतो, कॅपिटल यम. आता या कॅपिटल यम, तर आता इथे ए एम हे जे डिस्टन्स आहे तेच एम बी एवढं डिस्टन्स असणार आहे, म्हणजे डिस्टन्स इक्वल आहे तेव्हाच तर तो मिड पॉइंट आहे. आलं लक्षात? आणि यांच्या मधातला जो रेशो आहे तो एम इज टू एनच असणार आहे. बरोबर आहे? एम इज टू एन रेशो आहे, पण एम ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच एन ची व्हॅल्यू आहे. म्हणून इथे आपण म्हणणार एम इज इक्वल टू एन. हे आपल्याला माहित पाहिजे. हे कधी आहे? मिड पॉइंट फॉर्म्युल्यात. जर का पॉइंट मिड पॉइंटला असेल, म्हणजे मध्यभागी असेल सेगमेंटच्या, तर एवढं क्लिअर आहे. आता काय करू? मिड पॉइंट फॉर्म्युला आणण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला लावू आणि त्याच्यावरून मिड पॉइंट फॉर्म्युला डिराईव्ह करू. बघा, सेक्शन फॉर्म्युला काय होता? एक्स कॉर्डिनेट जर काढायचे असले तर एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस एन, हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे? आणि तसंच जर आपल्याला वाय कॉर्डिनेट काढायचे असले तर आपला फॉर्म्युला होता वाय इक्वल्स टू एम वाय टू प्लस एन वाय वन डिवायडेड बाय एम प्लस एन, हा फॉर्म्युला होता. आता याच्यामध्ये काय करतो आपण? व्हॅल्यूज पुट करू. बघा, एक्स इक्वल टू काय होईल? एम एक्स टू प्लस एन एक्स वन. आता एम आणि एन हे दोन्ही इक्वलच आहेत, आपण आत्ताच म्हणलो. म्हणून आपण या एमच्या जागेवर एन ठेवू शकतो किंवा एनच्या जागेवर एम ठेवू शकतो. म्हणून आता मी इथे काय करतो, या एम एक्स टू ला जशाल तसं ठेवतो, पण एनच्या जागेवर इथे एम ठेवतो. एम एक्स वन डिवायडेड बाय एम प्लस या एनच्या जागेवर पुन्हा एमच ठेवतो. समजलं का? काय केलं मी इथे? यम आणि एन हे इक्वल आहेत म्हणून एनच्या जागेवर यम ठेवला. क्लिअर? सिमिलरली याच्यात करू आपण. y इक्वल्स टू एम वाय टू प्लस एम वाय वन आणि खाली एम प्लस एम. सोपं आहे खूप याच्यात. बघा आता, x इक्वल टू यम यम दोघांमध्ये कॉमन काढू. आत काय उरला? एक्स टू प्लस एक्स वन आणि खाली काय उरेल? यम प्लस यम, टू यम. झालं? सिमिलरली इकडं y इक्वल्स टू यम कॉमन काढू, वाय टू प्लस वाय वन आणि खाली काय उरला? टू यम. आता इथे यम यम कटले, उरलं काय इथे? फक्त आता x इक्वल्स टू एक्स टू प्लस एक्स वन डिवायडेड बाय टू आणि y इक्वल्स टू वाय टू प्लस वाय वन डिवायडेड बाय टू. तर हाच तर फॉर्म्युला आहे, याला म्हणतात मिड पॉइंट फॉर्म्युला. समजला? आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो? एक्स टू प्लस एक्स वन डिवायडेड बाय टू, वाय टू प्लस वाय वन डिवाइड बाय टू. म्हणजे या सेगमेंटसाठी जर ए चे कॉर्डिनेट असतील एक्स वन वाय वन आणि बी चे कॉर्डिनेट असतील एक्स टू वाय टू आणि एम चे कॉर्डिनेट असतील एक्स कॉमा वाय. मग आता जर तुम्हाला म्हणलं मिड पॉइंट फॉर्म्युलाने या मिड पॉइंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करा, तर सरळ ह्या एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू या व्हॅल्यू पुट करा इथं, एक्स आणि वायच्या किमती काढून द्या. याच फॉर्म्युलाने आपण एम चे कॉर्डिनेट काढू शकतो किंवा याच फॉर्म्युलाने आपण ए चे किंवा बी चे पण कॉर्डिनेट काढू शकतो. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करतात. आता आपण काय करू? प्रॅक्टिस सेट मधले काही प्रॉब्लेम घेऊ. त्या अगोदर आपण काय करणार आहोत? सेंट्रॉइड फॉर्म्युला बघू. हा झाल्यावर तर हा आता तुम्ही नोटबुकवर लिहून घ्यायचा, समोरचा बघू आपण.